हाय, नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. कसलं ऊन आहे बघा, डेंजर. जाऊ सुद्धा वाटत नाही घरातनं बाहेर. बघा बघितलं ना, रानातच राहतोय ना. सावली आली दारात म्हणून बसलो. मरणाचं ऊन डेंजर आहे, मरणाचं लय डेंजर ऊन आहे. त्या डोकं दुखायला लागले. ते उन्हाळा लागला की माणसाला डोकं दुखतं की हे की नाही. तर मला महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. कुणीही जाऊ नका कुठं. हेडव बघा, बघितल्याशिवाय लाईक करू नका वाटलंच तर, आणि बघितलं लाईक करा आणि शेअर पण करा जास्तीत जास्त. तर आता जायचं वाहतुकीला. 2:30 वाजले. ते काल होतं रविवार, आज आहे सोमवार. आई म्हणत होती बाजारचं काय करते. त्यांना गेलं सोमवारीच बाजार आणून दिला. मग आता बाजार आणून दिला तर मग तिला मी म्हणलं जा, सारखं येईन जा म्हणलं. होत नाही म्हणलं, मालक लोक पण सारखी गाडी देत नाहीत म्हणलं. या 8-15 दिवसातनं म्हणलं येत जाईन मी. आता महाशिवरात्र पण आली, त्यामुळं म्हणलं जातो. म्हणले ठीक आहे चालतंय, जाईल बाजारला. तर मला डोकं लई दुखायला लागले उन्हाने, त्रास व्हायला लागला. मला उन्हाची सवयच नाही बिलकुल, पण करावं लागते, काय करणार आहे. तर महत्त्वाच्या विषयावर बोलते मी. तर मी काल शिव्या दिल्या नाही, त्या दिवशीच्या हेड्यामध्ये मी शिव्या दिल्या. कुणाला दिल्या, का बरं दिल्या, काय कारण. त्याला कारण असल्याशिवाय कुणी पण शिव्या देत नाही, बरोबर आहे का नाही. त्याला कारण असं आहे की गेल्या बारीची नाही पण, म्हणजे मी एवढ्या शिव्या दिल्या तरी मला फोन नाही केला त्या लोकांनी. तर वहिनीचं म्हणणं असं आहे, तुम्ही कशाला शिव्या द्यायच्या, असं तसं काय कारण. म्हणजे मी त्यांचा हेडव पाहिल्यावरच ऐकलं की काय ज्योतिताईनं इथं राहूनच नाही का पैसे देणार आहे का, तिथं जावा, मानवरा नाही का पेत. काही गोष्टी मला समजून सांगते. कसं आहे वहिनी माहिती आहे का, की ती माणूस आहे ना, मला फोन आलता, तुम्हाला काही गोष्टी माहीत नाहीत. तर मी सांगते मी तुम्हाला. तर त्याचा मला फोन आला आणि मला काय म्हणतोय की जिमनीचं पैसे आणायला गेले ते. मग तुम्ही सांगा, माझ्या जागेवर तुम्ही असता तर काय केलं असतं. त्या माणसाला शिव्या दिले असते का, त्याच्या पाया पडला असता का, त्याला गोड बोलला असतात. आणि त्या माणसाने मला फोन करून पण मला शिव्या एवढा डेंजर दिले, त्या शिव्या की प्रमाणाच्या बाहेर शिव्या दिले. मग त्या माणसाला मी कसं चांगलं बोलणार. गेल्या बऱ्याचीने बी जिमिनी इकली. आता पण जिमिनी सगळी इकली. याला दारू पाजून 2000 रुपये दिले की उलास. आणि वहिनीचं म्हणजे भरपूर असं म्हणणं आहे की तुम्ही नका त्यांना काय बोलू, असं तसं. नवडेकर जायचं, ज्योतिताईची इकले हे का जगात अशी काम करणारी. मला त्यांच्या बोलण्याचा राग नाही आला, पण महत्त्वाचा विषय असा आहे की ज्या गोष्टी त्यांना माहीत नाही का नाही, त्यांनी बोलू नये. आणि जरी बोलायचं असेल त्या काय परक्या नाहीत, माझ्याच आहेत. त्यामुळं मला काही राग नाही. बोललं तर बोललं बापडीचं, आहे की नाही. तर चला, मला एवढंच बोलायचं. तर आता छोटे ब्लॉग पडणार आहे का माहिती का. मला नेटचा लईच प्रॉब्लेम इथं यायला लागला आहे. तर हे वावला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू.